तुळजापूरमधून शरीर परत येतं, पण मन मात्र आईच्या चरणीस राहतं. तिचं ते तेजस्वी रूप डोळ्यासमोरून हटत नाही. पण कधी विचार केलाय की या देवीचा महिमा इतका अगाध का आहे? तिची शक्ती केवळ दगडात नाही, तर तिच्या महान इतिहासात आणि अखंड श्रद्धेत दडलेली आहे. पुराण कथा सांगतात की जेव्हा मतंग नावाच्या राक्षसाने देव आणि ऋषीमुनींना त्रस्त केले, तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचा धावा केला. तेव्हा याच तुळजापूरच्या बालाघाट डोंगरावर आई भवानी प्रगट झाली आणि तिने त्या दुष्ट राक्षसाचा वध केला. म्हणूनच ती त्वरजा म्हणजे त्वरित धावून येणारी देवी म्हणून ओळखली गेली आणि पुढे तुळजा हे नाव रूढ झाले. हीच शक्ती, हीच प्रेरणा बनली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची. महाराजांनी याच आई भवानीकडे स्वराज्यासाठी बळ मागितलं आणि याच देवीने त्यांना ती जगप्रसिद्ध भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला. म्हणूनच तुळजापूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर हे एक जिवंत प्रेरणास्थान आहे. आई आजही आपल्या भक्तांना भेटायला मंदिरातून बाहेर येते, तिच्या छबिना सोहळ्यात. तिची शक्ती आणि तिचा आशीर्वाद काल, आज आणि उद्याही आपल्यासोबत आहे. गरज आहे फक्त तिला मनापासून हाक मारण्याची. जय भवानी, जय शिवाजी.